तो काही ब्लॉग बनवता मुद्दा असा आहे, तुम्हाला मित्र धम्मा जाऊ लागला गावाकडे, तर त्याच्यासाठी हा ब्लॉग शूट करतो. त्याला आता सोडायचं बस स्टॉपवर, तिथे गेलो मग त्याला आता जातो, त्याची बस आहे 9 वाजताची, तो गावी जाणार आहे. मग त्यानंतर मग ते पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूयात. तो आता खाली थांबल्या पार्किंगमध्ये, त्याला घेऊन जाऊयात. चला, धम्माला आम्ही आता गाडीवर बसलेलो आहे. आता थोड्या मिनिटात इथून आता बस स्टॉपवर धम्माला सोडणार आहे. आता धम्मा आपला भेटलेला आहे, ते आता आपण जाऊया, त्याची बस वगैरे आहे तिकडे. मग त्याच्यानंतर तिकडे त्याला सोडताना तो तिकडून ब्लॉग त्याला बसमध्ये बसवणं वगैरे आणि त्याला सोडून लास्टचं बाय वगैरे करणं. थोड्या दिवसात वापस येणार आहे तो, काय विषय नाही, पण ठीक आहे म्हणलं त्याला सोडून यावं. चांगलं वाटत नाही मित्र जाऊ लागला म्हणून, पण काय करतं, अशा गोष्टी होतच राहतात. नाही काय आता थांबायचं, नाट्य करते ते मात्र थोडं बॅकग्राऊंड थोडं असं वगैरे किती काही म्हणलं तुला वर्गच परंपरेला इतकी झाली काय असं आहे हो, मला ते आवडायला म्हणजे प्रेम झालं समजून चालेल, पण असं करायला पाहिजे होतं. एका शब्दात टाइमपास करून लागेल हो, कोणाच्या मनासोबत खेळायचं ना हो मोबाईलना, असं पण आता कोणाच्या मनासोबत खेळायचं नाही हो. पहिले मला नव्हतं काय वाटत आहे, पण आता म्हणजे कसं लांब लांब गेला तर वाटत राहिलं. बॅकग्राऊंड इकडे ना सर्व इकडचं तिकडचं म्हणजे असं साईड आडवा येऊ द्या. युट्यूबला टाकणार पहिले पोरगंबंद 15 मिनिटात गाडी आणून तेव्हा म्हणून टाकता नाही. गाडी पेट्रोल कमी झालेलं आहे. आता गाडी पेट्रोल वगैरे भरून घेऊया. थोड्या मिनिटात आपण इथून आता पेट्रोल वगैरे भरू आणि त्याच्यानंतर आपण चालल्या जाऊ. गाडी टँकी फुल करू, मग त्याच्यानंतर मग पुढे जाऊया. तर आता काम आहे थोडंफार डिमार्टला, तिकडे जाऊन त्याला काहीतरी थोडं एक वस्तू घ्यायची आहे. फक्त 5 मिनिटाचं काम आहे. तिथे गेल्यानंतर ते वस्तू घेणार आणि त्याला लगेच तिथं बस स्टॉपला सोडणार. हा अचानक प्लॅन झाला माझा, तर मग तो म्हणला मला तिकडे जायचं आहे म्हणून. मग थोडं त्याला म्हणतं काहीतरी घ्यायचं त्याच्या फॅमिलीसाठी वगैरे, मग त्याला थोडं घेऊया. तर मग तिकडून मग आपण ब्लॉग पुढचा कंटिन्यू करूया. बॅकग्राऊंड साऊंड पडत आडवा ठेवतो. मग घ्यायचं काय पण तुला आडवत राहते, कारण का सर्वांना आडवीच म्हणजे आवडते. तुला ना आडवत ब्लॉग टाकतात. आपल्याकडे लायसन वगैरे ना म्हणून ते आणि मग जरा दीडपं जायचं म्हणत कोणी गोष्टी नाही. पण मग अचानक एवढं चाललं हरभरे काढायला नाही का तुझ्याकडे? अचानक जाऊ राहिला आला. आता कॉलेज चालू झालं मग आपण तिकडे जायचं तुझ्या गावाला गेलं का नाही करते?
बरं लवकर टॉपिक काढूनच घे, कारण सर नाही पुढच्या विचार राहणार. सर चालले सोडून म्हणायला नव्हते, मला काय माहित नाही. सर सोडून जातील राहतील, सर राहतील. सर ते मन लागले ना काहीतरी वॉटरचं हे. असे पिक्चर बनवले आणि प्रोजेक्टची पिपिटी कधी बनवतात प्रोजेक्टची साईड म्हणजे पैसे वगैरे द्यावं लागतात ना, फ्री येतात. प्रोजेक्ट काही पिपिटी असतात, फक्त प्रेझेंटेशन काम नाही. प्रोजेक्ट कम्प्युटर आहे सिग्नल देणं काय नाही. बघा सत्य वाटायला आवाज मला GoPro का? मध्ये स्टोरेज नाही भरती. पण लॅपटॉप घ्यायचं आहे एडिटिंग साठी. पण आलेले हो, आता काय घ्यायचं दमाचे पटकन घेऊ ना. अरे ओपन नाही झाला ना. नाही ना, हे काय समोर एंट्रन्स राहते ना, पुढे ओपन आहे. चलो गाडी पार्किंग मध्ये करूया तर थोड्या मिनिटात चालला जाऊया. याच्या गाडीत ब्रेक नाही. गाडी कुठं लावले जाऊ इकडे. नको चल, हे राहते नाही रे बॅग वर ठेवलं. डिमांडच्या पार्किंगमध्ये आलेलो आहे आता मी. गाडी वगैरे पार्क केली आणि थोड्या मिनिटांनी आता डिमांडमध्ये एंटर करणार. हा 5 मिनिटाचं काम आहे. आम्ही गाडी काढून चाललोय थोड्या मिनिटात. नाही काम नाही. ओपन झालं ना? नाही 9 वाजता 10-15 मिनिटं चालू. एंट्रन्स खोलली नाही का? थांबायचं कसं करतो मग? अरे यार ते डिमांडवाले तर म्हणतात डिमांड 9 वाजता सुरू होणार आहे. ठीक आहे, बघूयात आता 5-10 मिनिटं वेट करू आणि वाटल्यास नंतर तर पुढं बघू द्या आला तर. ठीक आहे माझा आवड धम्मा काय घेऊ लागलो वगैरे घेऊ लागला. धम्मा कॅडबरी घे ना. ठीक आहे एक साईड का काय घे रे. चलो धम्माची शॉपिंग झालेली आहे. आता जरा बॅग वगैरे पॅक करतोय. धम्मा पूर्ण स्वीटच घेतलेत का तुम्ही? घरच्यांना मिठाई आणलीस तू, मस्त वाटणार आहे त्यांना. आता धम्माची शॉपिंग वगैरे झाली. आता धम्माने घरच्यासाठी सर्वांना स्वीट घेतलं, मला पण स्वीट घेतलं. स्वीट म्हणजे किटकॅट कॅडबरी घेतली. खाली मस्त लागली. आता तुला आता गाडी पार्किंगमध्ये काढूयात आणि मला डायरेक्ट तिथं नॉन स्टॉप डायरेक्ट बस स्टँडला सोडूयात. धम्मा कसं वाटायला घरी चाललं तर मग? एकदम भारी. घरच्यांची बी आठवडीत या
मला पण जाऊ वाटतं रे घरी, पण कसं करिअरसाठी थांबावं लागतं इकडं भाऊ. एंड सेमिस्टर मला आपली गाडी वगैरे आली आता मंदिर काढूयात. तर मग पकड फोन. चला आता गाडी वगैरे स्टार्ट केलेली आहे. आता इथून आपण जाऊया डायरेक्ट बस स्टॉप. नॉन स्टॉप पुढं थांबायचं नाही, काही नाही. धम्माला 5 मिनिटात बस स्टॉपला सोडायचं आणि तिथून मग त्याला सी ऑफ करायचं. चलो भाऊ. आजकाल भैयाचा जमाना राहिला नाही. अरे भाई तू आज काऊन केलं? आता माहिती चालू करून दिलं वाटलं मला. बटन सेकंड वगैरे चालू आहेत का? लर्निंग लायसन त्यांचं म्हणणं बरोबर आहे. रूल्स लर्निंग लायसनवर काय नाही वगैरे, पण त्यांनी पावती काढली 3-3.5 हजाराची. लर्निंग लायसन गाडी चालू शकत नाही का आपण ट्रॅफिक मध्ये? हा का? पैसे पण नाही लागले. किती दिवस तुझे? मिनी काय ऐकला तर तुझे त्याच्यात 5 होऊन लागते का? फेल झालं तर असं आहे का? तुम्ही बनवलंच का नाही? बंद कर व्हिडिओ. आपल्याही काय गमवलं बाबा, लई काय गमवलं, लई आफाड गमवलं. तुला माहिती आहे माझी कंडिशन कशी चालली कशी नाही. अकेला आपलाच घात करतात सर्वजण. किती माहिती का? आपल्याला एक ब्रिज क्रॉस करायचा आहे. पण धम्मा व्हॅल्यू काऊन राहणार आहे? आपण जेवढं मागं लागलो मित्रांनो. आता धम्माला सोडायची वेळ आलेली आहे. मध्ये काही धडधड करून राहिलं सर्वात. धम्मा जाऊ नको ना रे, कॅन्सल कर ना. नको रे, जाऊ नको रे. कर्म ना मला त्याशिवाय जाऊ नको. मी खूप डिप्रेशन मध्ये जायचं गेलं. जाऊ नको ना, कॅन्सल कर ना बा. चल ना हॉस्टेलला जाऊ आपण. कशाला जातो? तू 4-5 दिवस नाही, तुलाही दिवस थांबतो गावाकडे. लग्न वगैरे करू नको बरं. लग्न करूया सर्वांनी. या बा लग्नाला. सर्वांनी लग्नात या. आहेर गिरी नाही खायला.
अरे घरी राहायची फिलिंग का तशी मनातून अशी वेगळी वाटते. घर पाव वाटते. किती दिवस कॉलेजला उशिरा जातो डायरेक्ट कोणती आहे बुलढाण्याची का? तुला त्या विदर्भ साईडला जावं लागतं. पुढे घेऊ गाडी कुठं लावू? गाडी लाव. इन्क्वायरी तिकडे चालला तिकडे. एकच झालं कुठं जायला? बस काय आता आलेली नाही आहे. 10 वाजताची बस आहे. मला इथं सोडतो आणि मी पण जातो हॉस्टेलवरती. पुढून जाताना मला जरा कॉलेजला जाणं फ्रेश वगैरे होतो आणि त्याच्यानंतरचा ब्लॉग तिथून कंटिन्यू करत बसतो. तर मग नाश्ता इथं चालतो का? मग पुढं चालतोस? हां पुढं बाहेर चला थोडाफार नाश्ता करूयात आणि तिथूनचा ब्लॉग तिथून कंटिन्यू करूयात. हो आता आलो सकाळी तर पोहे वगैरे खातोय. दम्मा तू नाही घेत का पोहे? ना पोहे वगैरे घे ना. नाश्ता वगैरे करतोय. आता म्हटलं सकाळी एवढा उठलो थोडा गिडायला टाईम लागेल म्हणलं. पण मला तर पोहे वगैरे घेऊया. खातो आता नाश्ता वगैरे करतो. थोडा मिनटात तिला बस आहे. ठीक आहे वगैरे खाऊन झालेले आहेत. आता मला इथून सी ऑफ करू कारण का मला पण कॉलेजला जाणं. दम्माने जा बरं का. चल इकडे गाडीवर बोलू 5-10 मिनटं लगेच चालला जाऊ. मध्ये ये मस्त आरामशीर जा. तब्येतीची काळजी घे जरा लवकर ये. आठवण येत राहीन भावा तुझी. ती गाडी आली असेल काय बोलतो का आपल्या ऑडियन्ससाठी? सर्वांना लाईक करा सबस्क्राईब करा. असंच प्रेम करत राहा. आमच्या दोघांची मैत्री अशी घट्ट राहू द्या. कसं माहिती आहे का मित्र चाललाय आता मला पण थोडंफार हे इमोशनल होऊ लागलो. पण त्या माझी जो काळजी घ्यायची घे भाऊ. चला हा ब्लॉग नंतर आज स्टॉप करतो. चलो ठीक आहे.